Hey all, hello and warm welcome to all of you. Welcome to my Dr. Prachiti Punde's channel at Prachiti Kokoro. Prachiti Kokoro, helping people build a rock solid foundation through self mastery. आणि आज इथे आपण सगळे जमलो आहोत कारण की आपण रायझिंग बिझनेस वुमन आहोत. आपल्याला आता शिकायचं आहे की कम्युनिकेशन स्किल्स कसे असले पाहिजेत, इंटरपर्सनल रिलेशनशिप्स कशा असल्या पाहिजेत आणि कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट कशी असली पाहिजे. सो आजपासून 5 दिवसांचा आपला सगळ्यांचा हा प्रवास एकत्रित सुरू होणार आहे. कारण की ह्युमन बीइंग इज अ सोशल ॲनिमल. म्हणजे काय की आपण म्हणतो की मनुष्य हा सोशल इमोशनल बीइंग आहे. कोणतीच व्यक्ती जी म्हणते ना की नाही मी खूप रॅशनल आहे, मी खूप प्रॅक्टिकल आहे, माझ्या आयुष्यात मी माझे डिसिजन्स मी घेते, मी इमोशनल ह्याच्यात जात नाही, पण अशी लोक सगळ्यात जास्त इमोशनॅलिटीकडे वळतात. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. कारण ॲज बिझनेस वुमेन, ॲज ऑन्टरप्रिनर्स जेव्हा आपण सोसायटीमध्ये वावरणार आहोत तिथे आपण अनेक लोकांशी संपर्क येतो. मग आपला संपर्क कुणाकुणाशी येत असतो? एक असतो आपल्या कस्टमरसोबत, दुसरा आपला संपर्क असतो आपल्याच दुकानामध्ये किंवा आपल्या शॉपमध्ये आपल्याला मदत करणारे आपले हेल्पर्स, आपले वर्कर्स, आपला स्टाफ यांच्यासोबत आपला संपर्क येतो. त्याच्यानंतर आणखीन कोणाचा संपर्क येऊ शकतो ते म्हणजे ज्यांच्यासोबत आपण ट्रेडिंग करतो, डीलिंग करतो. समजा माझं पार्लर आहे आणि पार्लरसाठी मला काही कॉस्मेटिक्स लागतात, तर ज्यांच्याकडनं मी कॉस्मेटिक्स घेते ते मला लोक लागतात, तर आपण पण कुणाकडनं तरी काहीतरी घेत असतो. तो आपण पण बायरच्या रोलमध्ये असतो तेव्हा. तर अशा अनेक प्रसंगांनी आपल्याला लोकांचा संपर्क येतो. कारण बिझनेस, ऑन्टरप्रिनरशिप आणि सोशल सर्कल हे इंटरपर्सनल रिलेशनशिप्सनी भरगच्च कनेक्टेड आहे. जेव्हा तुम्ही समाजामध्ये वावरता, तुम्हाला जर खरंच सक्सेसफुल बिझनेस वुमन म्हणून आज उभं राहायचं आहे, तर प्रत्येक वेळी तुम्हाला इंटरपर्सनल रिलेशनशिप्सची ही शिकवण कामी येणार आहे. निश्चितपणे 100% कामी येणार आहे. कसं असतं, जी गोष्ट आपण रोज करतो, रोज काय करतो आपण रोज डीलिंग्स करतो, रोज कॉन्ट्रॅक्ट्स करतो, रोज फोनवर आपण बोलतो अनेक लोकांशी, आपण कस्टमर्सशी बोलतो, त्यांच्यासोबत आपण डील करत असतो. तर जी गोष्ट आपण रोज करतो ती जर आपण शिकून केली तर किती मोठा फरक येऊ शकतो, त्यात किती मोठा बदल येऊ शकतो. एक्सक्यूज मी. तर एक्झॅक्टली तीच गोष्ट आता आपण 5 दिवसांच्या या प्रवासामध्ये शिकणार आहोत. हा व्हिडिओ मी मुद्दामून मराठीमध्ये बनवती आहे, पण आपल्या ज्या वर्कशीट्स असणार आहेत त्या सगळ्या इंग्लिशमधनं असणार आहेत. आणि त्या इंग्लिशमधनं जरी असल्या तरी तुम्हाला त्या समजून घ्यायच्या आहेत. तुम्हाला कोणते शब्द समजले नाही तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर विचारा आणि शक्यतो तुमचं तुम्ही गुगल सर्च करून ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. कारण ही फर्स्ट स्टेप असेल तुमची. आपण काय म्हणतो बघा, नाही इंग्लिशमध्ये आहे सगळं, मला मराठीत न द्या. पण सगळं आयतं घेण्याची जी सवय आपली असते ना, ती आपण कुठेतरी थांबवली पाहिजे. सो व्हेरी गुड. आता फारशी मदत न घेता स्वतःची जबाबदारी घेऊन आणि स्वतःची मदत करायला शिकून आपण आता पुढे वळूयात आपल्या ऍक्टिव्हिटी नंबर 1 कडे. तर आपलं इफेक्टिव्ह बिझनेस रिलेशनशिप्स, इफेक्टिव्ह इंटरपर्सनल रिलेशनशिप्सचा भाग 1 ऍक्टिव्हिटी पहिली आपण आता सुरू करणार आहोत. फर्स्ट ऍक्टिव्हिटी जी मी तुम्हाला देती आहे ती म्हणजे ही की तुम्हाला एक पेन आणि पेपर घ्यायचा आहे. स्वतःसोबत अतिशय शांत वेळी तुम्हाला बसायचं आहे. शांत वेळ म्हणजे कोणती, की साधारण सकाळी सकाळी जेव्हा कोणीच उठलेलं नसतं तेव्हा थोडे 15-20 मिनिटं स्वतःसोबत आपल्याला बसायचं आहे, किंवा रात्री सगळं शांत झाल्यानंतर. कारण की ही ऍक्टिव्हिटी करताना तुम्हाला तुमच्या अंतर्मनापर्यंत पोहोचायचंय. म्हणजे तुमच्या कॉन्शियस माइंडनी तुम्हाला विचार नाही करायचा आहे, तर खरंच खूप शांत होऊन, खूप शांतपणे तुमच्या तुम्हाला अंतर्मनाचा शोध घ्यायचा आहे तिथे, आणि मगच ही ऍक्टिव्हिटी सक्सेसफुल होणार आहे. या ऍक्टिव्हिटीनी सुद्धा तुमच्यामध्ये खूप 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 फरक पडणार आहे, हे मी तुम्हाला सांगू इच्छिते. 90% अपयशाची कारणं काय असतात ते या ऍक्टिव्हिटीतनं आपल्याला कळणार आहेत, आणि 90% कॉजेस ऑफ फेलियर तुमचे या ऍक्टिव्हिटीमधनं निघून जाणार आहेत. अशी ही एकदम पॉवरफुल अशी फर्स्ट ऍक्टिव्हिटी. सो या ऍक्टिव्हिटीमध्ये एक पेन आणि पेपर घ्या. अतिशय शांतपणे, घाई गडबड नसताना. असं नाही म्हणायचं की चला आता 5 मिनिटं आहेत, मला 15 मिनिटं गॅप आहे, या 15 मिनिटात मी ही ऍक्टिव्हिटी संपवते. संपवायचं नाहीये आपल्याला. ती ऍक्टिव्हिटी खूप चांगल्या मनाने करायची आहे, कारण आपल्याला स्वतःचा शोध घ्यायचा आहे. 90% कॉजेस ऑफ फेलियर वी हॅव टू जस्ट रिमूव्ह them, and to remove them we need to know the actual causes of
the failure that is there in our business relationships, in our businesses. Okay, so for activity number 1, you have to take a pen and paper and just write it down. What do you exactly want in your life? Without too much thinking, काहीच जास्त विचार न करता डिरेक्टली जे मनात येईल ते पहिले लिहायचं आहे की मला माझ्या आयुष्यातनं जास्तीत जास्त काय हवंय. ओके, हा पहिला प्रश्न. आता दुसरा प्रश्न. जेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली ही एक गोष्ट तुमच्या आयुष्यात हवी आहे, खूप तीव्रतेने, खूप बर्निंग डिझायरनी तुम्हाला ती हवी आहे. कुठली गोष्ट जेव्हा आपल्याला हवी असते ना, तेव्हा त्याच्यासाठी एक बर्निंग डिझायर असायला हवं, त्याच्यासाठी एक पॅशन असायला हवं की हो, मला ही गोष्ट हवीच आहे. प्रश्न नंबर 2, ही बर्निंग डिझायर असताना सुद्धा, तुम्हाला हे हवं असताना सुद्धा काय तुम्हाला थांबवत आहे. प्रश्न नंबर 3, ही बर्निंग डिझायर असताना सुद्धा, ही बर्निंग डिझायर असताना सुद्धा कोण तुम्हाला थांबवत आहे. सो हे 3 प्रश्न आहेत, अतिशय महत्वाचे आहेत. या तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. अंतर्मनाचा शोध तुम्हाला घ्यायचा आहे. या प्रश्नांसोबतच जेव्हा ही ऍक्टिव्हिटी संपेल त्यानंतर संध्याकाळी मी तुम्हाला अनेक कारणं देऊ इच्छिते. समजा जसं की तुम्हाला आता फॉर एक्झाम्पल, मला वेळच नाहीये त्यामुळे या गोष्टी होत नाहीयेत, माझ्यामध्ये एवढी शक्तीच नाहीये त्यामुळे या गोष्टी होत नाहीयेत, माझ्यामध्ये आत्मविश्वास नाहीये, मला कॉन्फिडेंट वाटत नाही की मी ही गोष्ट करू शकते. हो, मला खूप तीव्रतेने ती हवी आहे पण मला कॉन्फिडन्स नाही वाटत आहे. त्यानंतर काय कारण असू शकतात की माझा नवरा मला हे करूच देत नाहीये, मला तर खूप करायचंय, माझी तर खूप इच्छा आहे, माझ्यामध्ये ते स्किल आहे, माझ्यामध्ये ते कॅलिबर आहे, बट माय हजबंड इज नॉट अलाविंग मी टू डू दिस. आणखीन एक कारण हे असू शकतं की आमच्या कल्चरमध्ये हे नाहीये, समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील मी हे करायला गेले तर, माझ्या घराकडे दुर्लक्ष होईल, माझ्या मुलांकडे माझं दुर्लक्ष होईल, म्हणून मी ही गोष्ट करू शकत नाही. हो, मला खूप करायची आहे, हो, माझ्यामध्ये ही गोष्टीची खूप बर्निंग डिझायर आहे आणि माझं नेहमी मन या गोष्टीकडे ओढत राहतं, वारंवार माझं मन या गोष्टीकडे ओढलं जातं, पण तरीही ही गोष्ट माझ्याच्याने साध्य होत नाही. माझ्याकडे पुरेसे पैसे नाही आहेत ही गोष्ट करण्यासाठी, हे पण एक कारण असू शकतं नाही का. तर खूप सगळी कारणं असू शकतात, कारणं अनेक असतात, त्यामुळे त्या गोष्टी होत नसतात. तर मग आपल्याला शोधून काढायचं आहे द 90% कॉजेस ऑफ युअर फेलियर फॉर दॅट वर्क, फॉर दॅट बर्निंग डिझायर टू अचीव सक्सेस. This is the first and very important question, because this question will lead you to take responsibility for your own self. You need to take responsibility for your success. आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी कशी येणार, ती एक खूप मस्त मज्जा आहे. या प्रश्नांना तुम्ही नक्की सोडवा, वेळ देऊन सोडवा, अंतर्मनाचा आधार घ्या, विचार करा. त्या गोष्टी सॉल्व्ह झाल्यानंतर त्याची उत्तरं तुम्हाला मिळतील. मग त्या उत्तरांवरती आपल्याला काम करायचं आहे. खूप छान आणि सुंदर असं काम करणार आहेत आपण. तर ह्या एक ऍक्टिव्हिटी सोडवल्यानंतर उद्या आपण परत भेटणार आहोत पुढच्या ऍक्टिव्हिटी सोबत. पुढची ऍक्टिव्हिटी सुरू व्हायच्या आधी या ऍक्टिव्हिटीची उत्तरं मी तुम्हाला पाठवलेली असतील. त्यानंतर तुम्हाला कॉज कळेल, त्यानंतर यू विल बी रिअली केपेबल of understanding the causes, and once you know the causes you will be ready to take your own responsibilities. So do wait for the answers, okay? Then we will slowly progress towards effective business relationships, successful interpersonal relationships, and we will crack all the deals. With successful interpersonal relationships काय फायदे होणार तुम्हाला, तुम्ही तुमच्या डील्स क्रॅक करू शकणार. आज मार्केटमध्ये 10 लोक आहेत जे चकल्या बनवतात, 100 लोक आहेत जे फराळाचं सामान विकतात. मग तुमच्याकडनं डीलर का घेणार, तुमच्यात काय वेगळेपणा येणार. द वे यू डील, द वे यू टॉक, द वे यू इंटरॅक्ट, द वे यू हँडल अँड सस्टेन दोज रिलेशनशिप्स. आज तुम्हाला एकदाच चकली विकून चालणार आहे का एका क्लायंटला, नाही. तर तो क्लायंट तुमचा 5 वर्ष 10 वर्ष तरी तो टिकून राहायला पाहिजे. त्यासाठी इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, इफेक्टिव्ह लिसनिंग, इंटरपर्सनल रिलेशनशिप्समध्ये काय काय येतं, इफेक्टिव्ह लिसनिंग स्किल्स, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन स्किल्स येतं. डीलिंग विथ क्रिटिसिझम, हेटरेट, jealousy, anger, anxiety. It also comes with dealing with the difficult conversation and dealing with the like feedback mechanisms. Okay, feedback कसे घ्यायचे, कसे द्यायचे, you have to go for that. आणि आणखीन कोणती गोष्ट येऊ शकते त्याच्यामध्ये, कोणती गोष्ट येऊ शकते, आणखीन एक ही गोष्ट येते की कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट, सगळ्यात इम्पॉर्टंट.
जर समोरचा व्यक्ती किंवा तुमचे कामगार आहेत, तुमच्या हाताखाली तुमचे हेल्पर्स आहेत किंवा तुमचे डीलर्स आहेत, त्यांच्यासोबत तुम्ही वर्षानुवर्ष डील करताय, तिथे कॉन्फ्लिक्ट निर्माण झाला तर तुमचा बिझनेस कशावरती जास्त टिकणार आहे? तुमच्या रिलेशन्सवरती. तुम्ही ते कसे डील करता ह्याच्यावरती. आणि पुढच्या येणाऱ्या 5 भागांमध्ये आपण तेच शिकणार आहोत. सो ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू. Solve the questionnaires, do the activity from your heart, and then get to the core of what is causing 90% failure in your business. Okay? 90% causes of failure, 90% causes of roadblocks to your success. एकदा हे 90% गेलं की आपल्याला मग 10% वरती काम करायचं, which then becomes super easy. So excited for the second video. We'll meet soon. Thank you. Stay blessed. Take care.